श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिलाची भाजी कशी बनवायची हे माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. इथे मी चिलाची भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ अशी. ही रानभाजी आहे. ही गावाकडे बांधावरती ही भाजी येते. ही भाजी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. धुताना त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घातले आहे पाण्यामध्ये, जेणेकरून त्याच्यावर काही जीवजंतू वगैरे असतील, माती, तर ती पाण्यामध्ये खाली जाऊन बसते. आणि 3 ते 4 वेळा भाजी धुवून घेतलेली आहे. मी इथे कढई तापण्यासाठी ठेवली आहे आणि कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आहे आणि थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता, मी कांदा भाजण्यासाठी टाकलेला आहे बारीक चिरलेला. ही भाजी तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीने करू शकता. ही भाजी एकदम भारीच लागते. ही अतिशय आयुर्वेदिक भाजी आहे. तुम्ही नक्की करून बघा, भाकरीबरोबर भारी लागते. इथे मी थोडासा लसूण टेचून घेत आहे, 10 ते 12 पाकळ्या, आणि त्या देखील मी कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि थोडीशी मुगाची डाळ इथे मी 5 मिनटं धुवून ठेवली होती फक्त, ती याच्यामध्ये घातलेली आहे. याच्यामुळे आपल्या भाजीला चव खूप भारी येते आणि व्यवस्थित आपल्याला डाळ पण कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. मुगाची डाळ पटकन शिजते, त्याच्यामुळे मी कांद्यामध्येच इथे डाळ घालून घेतलेली आहे. ही भाजी भाकरीबरोबर छान लागते किंवा चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आपण म्हणतो की पूर्वीच्या आपल्या आजी पणजी अजूनपर्यंत कशा व्यवस्थित आहेत, त्यांचे हातपाय वगैरे असे म्हणजे एकदम तंदुरुस्त वाटतं. पण त्यावेळी ते लोक ह्या सगळ्या भाज्या खायचे, त्याच्यामुळे त्यांची जी हाडांमध्ये होणारी झीज वगैरे त्यामुळे कमी होते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. ही भाजी तुम्हाला बाजारामध्ये दिसल्यास तुम्ही नक्की घेऊन या आणि करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कधी कधी आपल्याला ह्या भाज्या दिसतात पण करायच्या कशा ह्या माहिती नसतात, त्याची चव माहिती नसते, त्यामुळे आपण करायचा कंटाळा करतो. पण नक्की करून बघा. इथे मी डाळ टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली भाजी टाकून घेतली आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवले आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, ही भाजी शिजून कमी होते. अगोदर आपल्याला खूप जास्त वाटते. व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे आणि ही भाजी मी लोखंडी कढईत बनवली आहे. आता मी इथे खूप शेंगदाणे आणि 2-3 हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहे. त्याचा कूट पण मी इथे घालणार आहे. आता परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडेसे मीठ घालायचे आहे. मीठ घालताना थोडेसे कमीच घालायचे, कारण भाजी शिजून कमी होते, नाहीतर खारट होऊ शकते. आता परत एकदा मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी ही भाजी बारीक गॅसवरती झाकून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता, भाजीला आपोआप पाणी सुटलेले आहे आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते. आपल्याला एक्स्ट्राचे पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे. मी इथे डाळ शिजली का नाही ते चेक केले. डाळ थोडीशी कच्ची होती, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवले. एकदम स्लो गॅसवरती मी इथे भाजी ठेवलेली होती. 2 ते 3 मिनिटानंतर आता आपली भाजी इथे तयार होत आलेली आहे. आता सध्या श्रावण महिना चालू आहे, तर तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची भाजी नक्कीच करून बघू शकता. तर ही भाजी तुम्ही नक्कीच करा, तुम्हाला आवडेल. आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ही भाजी ते. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात, कोणी कोणी या भाजीला, या भाजीला चिलाची भाजी म्हणतो, कोणी घोळाची भाजी म्हणते. प्रत्येक भागात या भाजीला वेगळे नाव असू शकते. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणता आणि तुम्ही करता की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.
तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन नवीन येणारे व्हिडिओ नक्की बघायला मिळतील आणि मी माझ्या पद्धतीने कशाप्रकारे भाजी बनवते हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.